ते रासायनिक कारखाने अरे येते. मी मागे पण एकदा इथे कोकणामध्ये आलो असताना मी म्हटलं होतं की तुम्ही हे जे उद्योग येत आहेत ह्यांच्यामध्ये पार्टनर व्हा. कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला. आपण एक त्यातलं सुंदर उदाहरण जर समजा आपण बघितलं तर पुण्यामध्ये मगरपट्टा, बरोबर आहे. सगळे शेतकरी एकत्र आले, सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एक मोठ्या प्रकारचा एक प्रकल्प उभा केला, बरोबर आहे. ते जमीन मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले. मग ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी का नाही होत? तुम्हाला कोणतरी येतं, तुम्हाला जमीन विकायला सांगतं, तुम्ही काहीतरी पैसे घेता आणि मोकळे होताय. मोकळे होताय म्हणजे काय? मी अनेकदा सांगत आलेलो आहे, तुमचं अस्तित्व ही तुमची जमीन आहे. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणत्याही भागाचे कोणी नाही आहात. तुमचं अस्तित्व संपलं. हे रासायनिक कारखाने बिरखाने खूप नंतरची गोष्ट. पहिली जमीन विकणं इथून पहिली सुरुवात आहे. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यांनी मिळून एका गोष्टींचा विचार केला पाहिजे की आमच्या कोकणाचं काय होणार. हे बघा, प्रश्न असा आहे की हे जर समजा सगळे आमदार एका आवाजात बोलले असते तर इतकी वर्ष लागली असती का रस्त्याला? म्हणजे कोकणात रस्त्यावरून फिरताना रस्ते लागणं काय असतं एखाद्या गोष्टीचे हे कळतं आपल्याला. की जर समजा इथे या गोष्टी येत आहेत तर तुम्हाला समजल्या पाहिजेत ना रे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शोधल्या पाहिजेत ना. तुम्ही लोकांचं प्रबोधन केलं पाहिजेत ना. तुम्ही स्थानिक आहात ना की नाही आहेस? स्थानिक आहेस, मग या गोष्टी केल्या पाहिजेत ना. लोकांना जर समजत नसेल तर ते शोधत जाणारच आहेत ना बाहेर. एमआयडीसी वगैरे, अहो एमआयडीसी कुठे घेऊन बसलं? मी आता काय वाचून दाखवलं तुम्हाला? सरकारचं इथे काय आणायचं चालू आहे आणि इथल्या लोकांना, स्थानिकांना माहिती नाहीये इथे काय येणार आहे. तुम्हाला कळते का प्रकल्प काय आहे तो? समजतंय का? तुम्ही कुठच्या एमआयडीसी जुन्या गोष्टीत राहू नका आता. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की ह्या सगळ्या याच्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे. माणसं बदलणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर समजा तुम्ही बोलणार असाल, उपयोग काय त्याचा? जे निवडून येत आहेत ते म्हणतात ह्यांना काही फरकच पडत नाही. रस्ता चांगला करायला तर वाईट ठेवा. हे काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत कोणत्या का मार्गाने असे ना. एकदा हा तुम्ही त्यांचा भ्रम तोडत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यांना धक्के दिल्याशिवाय कुठेही तुम्हाला बदल आढळणार नाही. समजा निधी येतोय असं पकडूया, तरी काय बदल होतोय? कोणता निधी येतोय जो बंद करायची धमकी दिली जाते? येऊनही उपयोग नाही ना. परिस्थिती बदलते का काही? मग मतदारांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मतदार जोपर्यंत या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत काही गोष्टी घडणार नाही. मग आमच्या नाकर्मानी कसे अडकले आहेत आणि मग कसे खड्डे पडले आहेत वर्षानुवर्ष. ते मला असं वाटतं 15 वर्षापूर्वीचं फुटेज काढून जरी तुम्ही आता दाखवलं तरी तेच आहे. नवीन कशाला पाहिजे तुम्हाला? आपल्याकडे अजूनही कोणत्या प्रकारचे नवीन विषयच आहेत त्या निवडणुकीला. आम्ही नोकरी देऊ, आम्ही पाणी देऊ, आम्ही रस्ते देऊ, हे सुरू आहे अजून. मी मागे एकदा माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो, बरीच वर्ष झाली त्याला. आणि तिथे गेल्यानंतर मला सगळी तो देश फिरत असताना मला पहिला प्रश्न पडला, तिथला विरोधी पक्ष भांडतो कशावर? सगळं सुंदर आहे, सगळ्या नोकऱ्या आहेत, गाड्या आहेत, सगळं छान आहे. मग तिकडचा विरोधी पक्ष काय म्हणतो? काय देऊ? आपल्याकडे हेच सुरू आहे. वर्षानुवर्ष आपण त्याच विषयांवरती निवडणुका लढतो, तेच विषय सुरू आहेत. काही त्याच्यामध्ये बदल नाही. अरे विकासाला विरोध नाहीये. माझं म्हणणे, माणसांना अंधारात ठेवू नका इथल्या.